आज तुम्ही बघा, मुंबई जी आर्थिक राजधानी आहे, ज्या मुंबईमध्ये 2000 सालापर्यंत या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं, कसं 2000 सालानंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं काम झालं, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही, परिणाम असा झाला ॲट द कॉस्ट ऑफ मुंबई, या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं, या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं, आज IT कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले। पण बंधू भगिनींनो, चिंता करू नका, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही, ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं। आज देशाचे टेक स्टार्टअप आता मुंबई आणि हैदराबाद मध्ये नाही, आज बंगलोर आणि हैदराबाद मध्ये नाही, तर ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि पुढचं जे रेव्होल्यूशन आहे या देशामध्ये येणारं डेटा सेंटरचं, आज मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये, एका दशकामध्ये ज्या काही सुधारणा केल्या, आज भारतामध्ये जेवढी डेटा सेंटरची कॅपॅसिटी तयार झाली त्याची 60% कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्राने तयार केलेली आहे। पुढचं जे रेव्होल्यूशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, क्वांटम कम्प्युटिंगचं, ते रिव्होल्यूशन मध्ये पहिल्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र असेल। आणि पुन्हा एकदा मुंबईला 30 पोझिशन, त्याचं तेच स्थान परत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। आज आपण पाहू शकतो, मग अशी अमित साटम म्हणाली गोष्ट खरी आहे, हे जेवढे प्रकल्प आहेत या एकाही प्रकल्पाची संकल्पना माझी नाही, हे सगळे प्रकल्प 30 वर्ष 40 वर्ष पूर्वी संकल्पित झाले, पण दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि स्वप्न पूर्ण तर करताच येत नव्हते, त्यामुळे यातलं एकही काम ते पूर्ण करू शकले नाहीत। हा कोस्टल रोड असेल, हा अटल सेतू असेल, या ठिकाणी खऱ्या अर्थानं BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट असेल, या प्रत्येक गोष्टीला 30-30 40-40 वर्ष अवकाश झाला। हे नवी मुंबईचं एअरपोर्ट 90च्या दशकामध्ये आपण त्याचा विचार केला, पण ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होऊ शकली ती मोदीजींचं सरकार आल्यानंतर आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।